जे दुपारी 12 वाजता उठतात ते कसली विकास कामे करणार? शिवसेना उपनेता सुषमा अंधारे आणि खासदार संजय मंडलिक यांच्यावर साधला निशाणा. शाहू महाराजांच्या प्रचारार्थ भरगच्च गर्दी. सुषमा अंधारे यांची सदर बाजार विचारे माळ परिसरात प्रचार सभा. ज्यांचा दिवस दुपारी 12 वाजता सुरू होतो त्यांच्याकडून कसली विकास कामे होणार असा खोचक सवाल करत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीकेची झोड उठवली. महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शाहू महाराजांच्या प्रचारार्थ सुषमा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर बाजार विचारेमाळ परिसरात सभा झाली. राष्ट्रसेवा दलाच्या मुशीत घडलेल्या माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांनी आपल्या पत्नी माजी महापौर सुरमंजिरी लाटकर आणि सहकारी माजी नगरसेवक महेश जाधव यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. पण शाहू महाराजांच्या विचारधारेशी सूर जुळत असल्याने महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारात अजित पवार गटाशी फारकत घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अशा राजेश लाटकर यांचे प्रभाव क्षेत्र असलेल्या सदर बाजार विचारेमाळ प्रभागात झालेली सुषमा अंधारे यांची सभा प्रचंड गर्दी खेचणारी ठरली. राजेश लाटकर, माजी महापौर सुरमंजिरी लाटकर, माजी नगरसेवक महेश जाधव, माजी नगरसेविका मंगल चव्हाण, विशाल चव्हाण यांच्या पुढाकाराने झालेल्या या सभेत सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप सरकार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात चौफेर टोलेबाजी केली. खास करून शिवसेनेतून बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या खासदार संजय मंडलिक यांना आपल्या टीकेचे लक्ष केले. शाहू महाराज यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संजय मंडलिक यांचा पराभव अटळ असल्याने ते नैराश्यपूर्ण भूमिकेतून अशा वक्तव्याच्या माध्यमातून केविलवाना प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. न्यूजशाही कोल्हापूरसाठी शहर प्रतिनिधी जावेद मुजावर यांच्यासह निवासी संपादक नवाब शेख, कोल्हापूर. कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज. ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच.